आज आपण वालपापडीची भाजी करणार आहोत। ही वालपापडी आहे। वालपापडी मी सोलून घेतलेली आहे। यात दाणे पण असतात। हे दाणे आहे, हे दाणे पण मी घेणार आहे। आणि ज्या कवळ्या शेंगा होत्या ना, त्या कवळ्या शेंगा पण मी अशा तोडून घेतलेल्या आहे। यामध्ये अशा शिरा निघतात आणि ह्या शिरा इकडून असा काढून घेतल्यानंतर ते आपल्या दातात वगैरे येत नाही खाताना। हे पहा, असल्या शिरा असतात। या शिरा अशा काढून घ्यायच्या असतात। या शिरा काढून घेतल्या की स्वच्छ अशी आपण निवडून घ्यायची वालपापडी। मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे ही वालपापडी। आणि यामध्ये मी कांदा टाकणार नाही आहे, मी हा दुसऱ्या भाजीसाठी कापलेला आहे। मला त्यात या वालपापडीमध्ये लसूण लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे आणि मी या फोडणीमध्ये मिरच्या टाकणार आहे। ह्या मिरच्या फिक्क्या आहेत, त्या मला फोडणीतल्या मिरच्या म्हणून खायला आवडतं, म्हणून मी टाकणार आहे। ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकल्या तरी चालणार आहे। फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। या भाजीला मी बऱ्यापैकी तेल टाकते। आता याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि तीळ टाकलेलं आहे फोडणीमध्ये आणि टेचून घेतलेला लसूण टाकलेला आहे। लसूण भरपूर टाकायचा आहे। कढीपत्ता आणि हिंग टाकलेला आहे आणि फोडणीमध्ये या ज्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्या फिक्क्या आहेत आणि या ऑप्शनल आहेत, तुम्हाला जर नसेल टाकायच्या तर नाही टाकल्या तरी चालणार आहे। आणि धुवून घेतलेली जी वालपापडी आहे ती आपण आता फोडणीमध्ये टाकायची आहे आणि तेलावर थोडी परतून घ्यायची आहे। तेलावर परतल्यानंतर तिचा जो कच्चा स्वाद आहे तो निघून जातो आणि मग नंतर आपल्याला त्यात जे ड्राय मसाले टाकायचे आहे ते आपल्याला टाकायचे आहे। पहिले आपण हळद टाकून घेणार आहोत। हळद टाकली की आपण लाल मिरची पावडर टाकायची आहे। ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, मी ती 2 चमचे टाकलेली आहे। धणा पावडर टाकलेली आहे आणि छान हलवून घ्यायची आहे। हलवून झाल्यानंतर त्याला मसाले लागले की मग नंतर आपण हलवून घेतल्यानंतर तिला थोडी वाफ येऊ द्यायची आहे। वाफ येऊ दिली, थोडं मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकलं की त्याला ना पाणी सुटतं आणि मग त्या पाण्यामध्ये ती भाजी वाफली जाते। त्यामुळे चवीनुसार मीठ आपण टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून छान एक मस्त दणकून वाफ काढायची आहे आणि वालपापडीच्या शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे एक ते 2 वाफेमध्ये ती भाजी होते। मस्त 5 मिनटाची आपण दणकून वाफ काढलेली आहे। आता भाजून घेतलेले जे शेंगदाणे आहे त्याचं मी भरड असं कूट करून घेतलेलं आहे। ते कूट आपल्याला त्या दाण्याचं कूट आपल्याला भाजीत टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे। भाजी एकदम एका वाफेमध्ये शिजते। भाजी शिजून तयार आहे। माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा। ही जी भाजी आहे ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते। मी ही तांदळाच्या भाकरीबरोबर आता भाजी खाणार आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।